साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। मंडळांप्रमाणेच घरोघरी यंदा मोठा उत्साह दिसून येत आहे। 31 ऑगस्ट म्हणजे श्री गणेश चतुर्थी। आठवडाभरापूर्वीच राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे। अखेर बुधवारी लाडक्या बाप्पांचं घरोघरी आगमन झालं आहे। बाप्पाच्या स्वागतासाठी शहरातील टिळक चौक, मधला मारुती परिसरात गणेश मूर्ती, पूजा साहित्य, हार आणि मिठाई खरेदी करता गणेश भक्तांची मोठी गर्दी दिसून येत होती। 2 वर्षांच्या कोरोना महामारीने राज्यभर निर्बंधांचं विघ्न निर्माण झालं होतं। आता सर्वच निर्बंध शिथिल झाल्याने बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झाल्याची भावना गणेश भक्तांनी व्यक्त केली। मस्त एकदम 2 वर्षांनी असं वाटतं की जसं काय आम्ही जग जिंकलो। खूपच आम्हाला दत्तक झाली 2 वर्ष आपल्या सगळ्यांनाच खूप फेस करावं लागलं, पण यावर्षी गणपती आणि असा माहोल बघून खूपच छान वाटतं। असंच बाप्पांच्या आपल्यावरती कायम हात असावा आणि काहीच होऊ नये, इथून पुढची सगळी वर्ष आनंदी जावं आणि असं क्षण आपल्याला वेळोवेळी बघायला मिळावं ही चरणी प्रार्थना बाप्पांच्या। दरवर्षी असं महोत्सव गणपती बाप्पा। दरम्यान पालिकेचे नगर अभियंता संदीप कारंजे हे देखील बाजारपेठेत बाप्पाच्या स्वागताची तयारी करताना दिसून आले। यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना नगर अभियंता संदीप कारंजे म्हणाले, अत्यंत उल्हासदायक वातावरण आहे आणि आम्हाला अत्यंत आनंद आहे की आज 2 वर्षानंतर आपण या विघ्नार्थाचं स्वागत करत आहोत आणि विघ्नार्थाने नक्की आपलं विघ्न हे दूर केले जे आज प्रतीक तिथं दिसून येत आहे। त्यामुळे अत्यंत आनंद आणि हर्षोल्लास होत आहे। आणि विशेषतः बाप्पाच्या खरेदीसाठी जे बाप्पाला जे आवश्यक जे पूजेसाठी जे साधन सामुग्री लागतं त्यामुळे प्रामुख्याने त्यामध्ये त्यांचं जे काही अर्घ्य असतो, फुलं, हार, मोदक, प्रसाद म्हणून आणि फळं वगैरे त्या गोष्टी आज आम्ही घेतलेल्या आहेत आणि आम्ही अत्यंत आनंदित आहोत की असा उत्सव गणेशोत्सवाने यापुढे कधीही त्याला बाधा न येता हे व्हायला पाहिजे। 2 वर्षानंतर गणेशाचं आगमन झाल्याने फुलांच्या व्यापारात विक्रीचा उच्चांक गाठला आहे। 3 फुटापासून 20 फुटापर्यंत हाराची मागणी केली जात आहे। यंदाच्या वर्षी पाऊस पाणी भरपूर झाल्याने फुलांची आवक चांगली आहे, त्यामुळे हाराच्या किमतीत कोणतीच वाढ नसल्याची माहिती फुल विक्रेत्यांनी दिली। बाजारपेठेत भरपूर प्रमाणात गर्दी दिसत आहे। घरोघरी गणपती, सार्वजनिक गणपती भरपूर असल्याप्रमाणे गणपती या उत्सव जोरात करण्याला सध्याला चालू आहे। आता फुलांची मागणीमध्ये गुलाबातील शेवटची आणि निशिगंध या 3 नमुन्याच्या गुलाबाच्या मागणी भरपूर प्रमाणात आहे। भाव स्थिरच आहे, जसं काय जायच नाही मार्केट आहे। त्यामुळे पाऊस यावर्षी चांगला झाल्यामुळे फुलांचं प्रमाण भरपूर प्रमाणात आलेलं आहे। 1 फुटापर्यंत कमीत कमी 20 फुटापर्यंत, जास्तीत जास्त 20 फुटापर्यंतचे हार तयार आहेत, सध्याला अवेलेबल आहेत। कसं येईल गिऱ्हाईक त्याप्रमाणे आम्ही विकत आहे। यंदाच्या वर्षात मिठाईच्या किमतीत कोणतीच वाढ झाली नाही, त्यामुळे मिठाई खरेदीकरिता गणेश भक्तात मोठी मागणी होत असल्याची प्रतिक्रिया मिठाई विक्रेत्यांनी दिली। दर कसे दादा? सार्वजनिक मंडळांपासून घराघरात आकर्षक देखावे साकारण्यात आले आहेत। गणपती आगमनामुळे शहरात मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे। या दरम्यानच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे।